नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे स्टोरी मराठीमध्ये। आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातून। उदयपूर जिल्ह्यामध्ये बाडी नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारा आतिश कुमार हा या गावात राहून मोठमोठ्या जमीनदारांच्या शेतामध्ये मेहनत मजुरी करत असायचा। मात्र हा आतिश कुमार मेहनत मजुरी करून जितके काही पैसे कमावत होता, सर्व पैसे दारूमध्ये उडवून देत होता। आतिश कुमार एक प्रकारे एक व्यसनी व्यक्ती बनून गेला होता, दारुड्या व्यक्ती बनून गेला होता। आतिश कुमारच्या कुटुंबामध्ये याची एक धर्मपत्नी देखील असते, जिचं नाव असतं राक्षी देवी। राक्षी देवी दिसायला अतिशय सुंदर आणि जवान महिला असते। राक्षी देवी आपल्या घरामध्ये व्यस्त राहत असायची, आपल्या कामामध्ये व्यस्त राहत असायची। आतिश कुमारच्या कुटुंबामध्ये याचा एकुलता एक मुलगा देखील होता, ज्याचं नाव होतं गज्जू। गज्जू हा 9व्या इयत्तेमध्ये शिकत होता। गज्जू स्कूलमध्ये अतिशय हुशार विद्यार्थी होता। गज्जूचं एकच स्वप्न होतं की पुढे चालून नोकरीला लागायचं आणि आपल्या कुटुंबाची गरिबी कायमस्वरूपी दूर करायची, हटवून टाकायची। मात्र कोणालाही माहीत नव्हतं की हाच मुलगा गज्जू पुढे चालून खूप भयंकर घटना घडवणार आहे, ज्याची गूंज संपूर्ण देशामध्ये गुंजणार आहे। अशा प्रकारे एक दिवस असा देखील येतो, आतिश कुमार आपले सर्व कामे सोडून देतो, मेहनत मजुरी करण्यासाठी देखील जात नाही आणि आपल्या घरामध्येच बसून राहतो। आता आतिश कुमारची पत्नी राक्षी देवी आतिश कुमारला बोलते की जर तुम्ही काम करण्यासाठी गेलेच नाही तर आपण खायचे काय आणि राहायचे कसं, आपल्या मुलाचं शिक्षण करायचं कसं। आतिश कुमार बोलतो की मी जमीनदारांच्या शेतामध्ये काम करणार नाही, कारण मला परवडतच नाही। राक्षी बोलते जर तुम्हाला जमीनदारांच्या शेतामध्ये काम करायचं नसेल तर तुम्ही दुसरं एखादं काम करू शकता। आतिश कुमार आपली पत्नी राक्षीला बोलतो की मी दुसरं काय काम केलं पाहिजे। राक्षी बोलते की तुम्हाला चांगली ड्रायव्हिंग येते, असं करा, एखादी ऑटो रिक्षा खरेदी करा आणि ती ऑटो रिक्षा शहरामध्ये चालवणं सुरू करा। आतिश कुमारला आपली पत्नी राक्षीची ही गोष्ट पटते। आतिश कुमार बोलतो की ठीक आहे, मी माझ्या मित्राकडून 1 लाख रुपयांचा बंदोबस्त करतो आणि एक ऑटो रिक्षा खरेदी करतो। आणि एवढं बोलून हा आतिश कुमार सरळ आपल्या एका मित्राकडे जातो, ज्या मित्राचं नाव असतं बलवान। बलवान हा देखील अतिशय या आतिश कुमार सारखाच व्यक्ती असतो। आतिश कुमार सारखंच त्याला दारूचं व्यसन होतं। या व्यतिरिक्त या बलवान सिंगला महिलांचं खूप व्यसन होतं, महिलांचा शौकीन व्यक्ती होता। एक प्रकारे हा बलवान सिंग महिलांचा गुलामच होता। महिला म्हणजे बलवान सिंगची सर्वात मोठी कमजोरी होती। या व्यतिरिक्त बलवान सिंगकडे स्वतःची 10 एकर जमीन होती आणि या जमिनीमधून बलवान सिंगला भरपूर सारा पैसा देखील येत असायचा। आता आतिश कुमार आपल्या मित्राकडे बलवानकडे जातो आणि बलवानला बोलतो की बलवान, तू माझा खूप खास मित्र आहे, मी तुझ्याकडून 1 लाख रुपये घेण्यासाठी आलो आहे, मला मदत कर, मला ऑटो रिक्षा खरेदी करायची आहे। बलवान बोलतो की ठीक आहे, मी तुला 1 लाख रुपये देतो। आणि त्यानंतर हा बलवान सिंग आपल्या मित्राला आतिश कुमारला 1 लाख रुपये व्याजाने कर्ज देतो आणि आतिश कुमार ते 1 लाख रुपये घेऊन स्वतःसाठी एक ऑटो रिक्षा खरेदी करतो आणि ती ऑटो रिक्षा आता शहरामध्ये चालवू लागतो। ऑटो रिक्षा चालवून हा आतिश कुमार आता खूप चांगल्या प्रकारे पैसा कमावू लागला होता। मात्र जितका काही पैसा हा आतिश कुमार ऑटो चालवून कमवत होता, तो सर्व पैसा दारूमध्ये उडवून देत असायचा। अशा प्रकारे काही दिवस जातात तर एक तारीख येते, 28 जून 2026चा दिवस असतो। सकाळचे 9 वाजलेले असतात। राक्षी देवीचा जो मुलगा असतो गज्जू हा आपल्या स्कूलमध्ये निघून गेलेला असतो आणि त्यानंतर राक्षीचा पती आतिश कुमार देखील आपली ऑटो रिक्षा घेऊन शहरामध्ये निघून जातो। राक्षी आपल्या घरामध्ये पूर्णपणे एकटी असते आणि आपल्या घरातील कामे आवरत असते। लगभग 1 तासांची वेळ गेल्यानंतर ही राक्षी आपल्या घरामध्ये निवांत बसलेली असते। तितक्यात या आतिश कुमारच्या घरी त्याचा मित्र बलवान सिंग येऊन पोहोचतो। बलवान सिंग घराचा दरवाजा वाजवतो तर राक्षी दरवाजा उघडते, समोर बघते तर तिच्या पतीचा मित्र बलवान सिंग समोर उभा असतो। आता राक्षी बोलते की बलवान सिंग, तुम्ही घराच्या आतमध्ये या। बलवान सिंग घराच्या आतमध्ये जातो, मात्र हा बलवान सिंग बस या राक्षीची सुंदरता निहाळत असतो। बलवान सिंग विचार करतो की
आपला जो मित्र आहे आतिश कुमार याची पत्नी खरंच दिसायला सुंदर आहे, आकर्षक आहे आणि या महिलेला आपल्या प्रेम जाळ्यात फसवलं पाहिजे। आता यानंतर बलवान सिंग राक्षीला बोलू लागतो की राक्षी वहिनी, तुमच्या पतीने आतिश कुमारने माझ्याकडून 1,00,000 रुपये घेतले आहे आणि मला माहीत आहे आतिश कुमार ते 1,00,000 रुपये कधी फेडू शकणार नाही, कारण तुमचा पती आतिश कुमार अतिशय बेवडा व्यक्ती आहे। राक्षी त्या ठिकाणी गुमसुम राहून घेते, कारण राक्षीला देखील माहीत होतं की तिचा पती अतिशय व्यसनाधीन व्यक्ती आहे। आता त्यानंतर हा बलवान सिंग राक्षीला बोलतो की जर तुम्ही ठरवलं तर मी हे 1,00,000 रुपये तुमचे माफ करू शकतो। राक्षी बलवान सिंग यांना विचारते की तुम्ही 1,00,000 रुपये कसे माफ करू शकता। बलवान सिंग बोलतो की बस एक रात्र तुम्हाला माझ्यासोबत वेळ घालवावी लागेल आणि एवढं बोलून हा बलवान सिंग या राक्षीला त्याच ठिकाणी पकडतो। मात्र राक्षीला या गोष्टीचा भयंकर राग येतो। राक्षी या बलवान सिंगला दूर ढकलू लागते, मात्र बलवान सिंग राक्षीला बोलतो की बस एकदा माझ्यासोबत संबंध बनव, मी 1,00,000 रुपये माफ करण्यासाठी तयार आहे। आता राक्षीला त्या ठिकाणी राहवत नाही आणि राक्षी चिडून या बलवान सिंगच्या कानाखाली वाजवते। आता बलवान सिंगला आणखी राग येतो। राक्षी बोलते की जर आता तू मला पुन्हा पकडलं तर मी येथे मोठमोठ्याने ओरडेल आणि संपूर्ण गाव जमा करेन, त्यानंतर तुझी बदनामी होईल। आता बदनामीच्या भीतीने हा बलवान सिंग राक्षीला तर सोडतो, मात्र राक्षीला एक कडक धमकी देतो। राक्षीला बोलतो की मी तुझे 1,00,000 तर माफ करणार नाहीच, मात्र मी पुढे चालून तुला माझ्या अंथरुणापर्यंत नक्की आणेन, माझ्या अपमानाचा बदला मी तुझ्याकडून नक्की घेईन। आणि एवढी कडक धमकी राक्षीला देऊन हा बलवान सिंग राक्षीच्या घरातून निघून जातो, आपल्या शेतात जातो आणि शेतात गेल्यानंतर या राक्षीबद्दलच विचार करत असतो। त्यानंतर हा बलवान सिंग आपल्या मित्राला आतिश कुमारला कॉल करतो आणि त्याला बोलतो की मित्रा, तुला माझ्या शेतात यावं लागेल। आतिश कुमार बोलतो की ठीक आहे, मी 10 ते 15 मिनिटात माझी ऑटोनेच तुझ्या शेतामध्ये येऊन पोहोचतो। आतिश कुमार आपल्या मित्राच्या बलवानच्या शेतामध्ये जाऊन पोहोचतो, तर बलवान आतिश कुमारला बोलतो की आज मला तुला पार्टी देण्याची इच्छा आहे। बलवान सिंगने दारूचा बंदोबस्त अगोदरच करून ठेवलेला असतो। त्यानंतर आतिश कुमारला तो आपल्या शेजारी बसवतो आणि त्यानंतर बलवान सिंग आणि आतिश कुमार त्या शेतामध्ये बसून त्या ठिकाणी दारू पिऊ लागतात। बलवान सिंगला माहीत होतं की त्याचा मित्र आतिश कुमार हा दारूच्या आहारी गेलेला आहे आणि दारूशिवाय त्याला दुसरं कसलंही काही सुचत नाही। बलवान सिंग आतिश कुमारला जास्तीत जास्त दारू पाजतो आणि त्यानंतर हा बलवान सिंग आतिश कुमारला बोलतो की आतिश कुमार, आता आपण नशा तर खूप केली, आता एखाद्या महिलेसोबत जाऊन आपण वेळ देखील घालवली पाहिजे। आतिश कुमार बोलतो की ठीक आहे, मात्र अशी महिला आपल्याला मिळेल कोण? बलवान सिंग बोलतो की आपल्याच गावात एक महिला आहे जिचं नाव आहे ऋतुजा, दिसायला सुंदर आहे, चांगली रिस्पॉन्स देते, त्या महिलेकडे आपण जाऊयात। आणि त्यानंतर हा बलवान सिंग गावातील महिला ऋतुजाला कॉल करतो। ऋतुजा एक धंदेवाली महिला असते, ती गावातील अशाच मर्दांकडून पैसे घेऊन त्यांच्यासोबत शरीर संबंध बनवत असायची। त्यानंतर बलवान सिंग ऋतुजाला कॉल करतो, ऋतुजाला बोलतो की ऋतुजा, आज माझी तुझ्या घरी येण्याची इच्छा आहे। ऋतुजा बोलते की ठीक आहे, माझा रेट 2,000 रुपये आहे। बलवान सिंग बोलतो की काळजी करू नको, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मात्र मी येताना माझ्या मित्राला आतिश कुमारला देखील तुझ्याकडे घेऊन येणार आहे। ऋतुजा बोलते की दोघांचे 4,000 रुपये होतील। बलवान सिंग बोलतो की पैशांची काळजी करू नको, रात्री किती वाजता यायचं? ऋतुजा बोलते की रात्री तुम्ही 10:30 नंतर केव्हाही या, माझ्या मुलांना मी झोपी लावून देईन। आणि अशा प्रकारे बलवान सिंग आणि आतिश कुमार खुश होऊन त्या ठिकाणी बाकीचा वेळ नशा करत राहतात आणि जसे रात्रीचे 10-10:30 वाजतात, बलवान सिंग या आतिश कुमारला आपल्या बाईकवरती बसवून घेतो, गावात घेऊन येतो आणि या ऋतुजाचा दरवाजा वाजवतो। ऋतुजा दरवाजा उघडते। आता ऋतुजाची सुंदरता जवानी बघून आतिश कुमार आणि बलवान देखील घायाळ होऊन घराच्या आतमध्ये जातात। ऋतुजा दरवाजा आतमधून बंद करते। आता ऋतुजा बलवान सिंग आणि आतिश कुमारला बोलते की मग लवकर तुमचं काम आवरा, जेणेकरून मला दुसरे देखील कस्टमर बोलावता येतील। आता बलवान सिंग त्या ठिकाणी 2,000 रुपये देतो आणि आतिश कुमारला बोलतो की आतिश, तुला देखील 2,000 रुपये द्यावे लागतील। आता आतिश कुमार आपला मित्र बलवानला बोलतो की यार, माझ्याकडे पैसे तर नाही आहे। बलवान सिंग आपला मित्र आतिश कुमारला बोलतो की ठीक आहे, काळजी करू नको, तुझ्या वाट्याचे 2,000 देखील मीच देतो। आणि त्यानंतर हा बलवान सिंग 4,000 रुपये या ऋतुजाला देतो आणि त्यानंतर ही ऋतुजा स्वतःच या दोघांनाही सोबतच आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाते। आणि त्यानंतर बलवान
आतिश आणि ही ऋतुजा तिघे एकमेकांच्या संमतीने त्या ठिकाणी शरीर संबंध प्रस्थापित करू लागतात. बलवान आणि आतिश कुमार तोपर्यंत ऋतुजासोबत हे काम करतात जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही, त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. आता जेव्हा बलवान सिंग आणि आतिश कुमारची तृप्ती होते, बलवान सिंग सहज या ऋतुजाला विचारतो की ऋतुजा, तू हा धंदा करून रात्रीचे किती रुपये कमावते? तर ऋतुजा बोलते की मी या कामाचे एका रात्रीतून साधारण 5 ते 8 हजार रुपये आरामात कमवते. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर जो आतिश कुमार असतो याला या गोष्टीचे आश्चर्य होते. आतिश कुमार विचार करतो की बस एक रात्र मर्दांसोबत झोपायचं आणि एका रात्रीतून 5-8 हजार रुपये कमवायचे, त्याला विशेष वाटतं. त्यानंतर बलवान सिंग या ऋतुजाला बोलतोय की आता जेव्हा कधी इच्छा होईल आम्ही तुझ्याकडे अशा प्रकारे येत जाऊ. आणि एवढं सांगून बलवान सिंग आणि आतिश कुमार या ऋतुजाच्या घरातून बाहेर पडतात. अशा प्रकारे राक्षीचा जो पती होता आतिश कुमार याला आपल्या पूर्ण जाळ्यात त्याच्या मित्र बलवानने फसवलं होतं. बलवानने त्याला या ऋतुजाचा शोक लावून दिला होता आणि बलवान या आतिश कुमारवरती आणखी कर्ज चढवत होता. आतिश कुमारचे पैसे देखील हा बलवान भरत असायचा आणि बलवान कुमार हा आतिश कुमारला दारू देखील पाजत असायचा. अशा प्रकारे दिवस जात होते. तर एक तारीख येते 16 जुलै 2026चा दिवस असतो. सकाळचे 9 वाजलेले असतात. आतिश कुमार आपली ऑटो घेऊन शहरात गेलेला असतो आणि रक्षाचा मुलगा गज्जू देखील हा स्कूलमध्ये गेलेला असतो. राक्षी आपल्या घरामध्ये कामे आवरत असते. लगभग 1 तासांची वेळ गेल्यानंतर बलवान सिंग आपल्या मित्राला आतिश कुमारला कॉल करतो आणि बोलतो की मित्रा, तू आज देखील शेतामध्ये माझी तुझ्यासोबत बसून पार्टी करण्याची इच्छा झाली आहे. आता जो आतिश कुमार होता, दारू याची सर्वात मोठी कमजोरी होती. आतिश बोलतो धंदा गेला खड्ड्यात, मी लगेच तुझ्याकडे येत आहे. आणि 15-20 मिनिटात हा आतिश कुमार देखील बलवान मित्राकडे त्याच्या शेतात जाऊन पोहोचतो. बलवान सिंगने अगोदरच दारू वगैरे आणून ठेवलेली असते आणि त्यानंतर हा बलवान सिंग आणि आतिश कुमार दोघे मित्र शेतामध्ये बसून पुन्हा दारू पार्टी करू लागतात. आता जसजशी थोडी नशा होऊ लागते, बलवान सिंग आपल्या मित्र आतिश कुमारला बोलतो की आतिश कुमार, तुला माझे 1 लाख रुपये आज मला द्यावे लागणार आहे, कारण मला पैशांची गरज आहे. आता एवढं ऐकल्यानंतर आतिश कुमारचे होश त्या ठिकाणी उडतात. आतिश कुमार आपला मित्र बलवानला बोलतो की बलवान मित्रा, सध्या तरी माझ्याकडे पैसे नाहीये. आता हे ऐकून बलवान सिंगला राग येतो. बलवान सिंग आतिश कुमारला बोलतो की जर तू मला पैसे देत नाही तर तुझ्या विरुद्ध मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी जातो. आतिश कुमार आता घाबरतो, बलवानच्या हातापाया पडू लागतो. बलवानला बोलतो की मित्रा, तुला तर माहीतच आहे मला दारू पिण्याचा शौक आहे, त्यामुळे माझ्याकडे पैसा साचत नाही, माझ्याकडे पैसे नाहीये, मला काही दिवसांची मोहलत दे. आता बलवान बोलतो की मोहलत वगैरे काही नाही, मला माझे पैसे आजच पाहिजे आहे. आतिश कुमार त्याच्या हातापाया पडत राहतो, त्याची विनंती करत राहतो. आता हे सर्व बघून बलवान आतिश कुमारला बोलतो की ठीक आहे, तू ठरवलं तर मी तुझे 1 लाख रुपये पूर्णपणे माफ करू शकतो. आता हा आतिश कुमारच्या चेहऱ्यावरती स्माईल येते. आतिश कुमार बोलतो की मित्रा, माझे 1 लाख रुपये तू कसे माफ करू शकतो? बलवान बोलतो की तू तुझ्या पत्नीसोबत मला 1 रात्र वेळ घालवू दे, या बदल्यात मी तुझे संपूर्ण 1 लाख रुपये माफ करून देईन. आता एवढा विचार केल्यानंतर आतिश कुमार विचार करू लागतो की काय फरक पडतो, 1 रात्र या बलवान मित्राने माझी पत्नी राक्षीसोबत वेळ घालवली तर 1 लाख रुपये माफ होऊन जातील. आणि हाच विचार करून आतिश कुमार बलवान सिंगला बोलतो की ठीक आहे, आपण माझ्या घरी जाऊन बसू आणि त्यानंतर या गोष्टीवरती बोलू. आता बलवान सिंग या आतिश कुमारसोबत त्याच्या घरी जाऊन पोहोचतो. आतिश कुमार दरवाजा वाजवतो तर राक्षी देवी दरवाजा उघडते. राक्षी देवी बघते की तिच्या पतीसोबत तिच्या पतीचा मित्र बलवान सिंग देखील घराच्या आतमध्ये आले होते. आता त्यानंतर हा बलवान सिंग आणि आतिश कुमार त्या ठिकाणी बसून पुन्हा थोडी नशा करू लागतात. बलवान आपल्या मित्र आतिशला खुणावतो की तू तुझ्या पत्नीला सेट कर. त्यानंतर आतिश कुमार नशेमध्येच आपली पत्नी राक्षीकडे जातो आणि राक्षीला बोलतो की राक्षी, तुला या बलवानसोबत 1 तास घालावा लागेल.
आता हे सर्व ऐकून राक्षी आपला पती आतिश कुमारला बोलते की मी असं घाणेरडं काम करणार नाही. आता एवढं ऐकून आतिश कुमारला राग येतो. आतिश कुमार बोलतो की जर तू याच्यासोबत 1 तास घालवला तर हा आपले 1 लाख रुपयाचं कर्ज माफ करेल. राक्षी या गोष्टीसाठी बिलकुल तयार होत नाही. मात्र आतिश कुमारला या गोष्टीचा राग येतो. आता आतिश कुमार किचनमधून एक धारदार चाकू उचलतो आणि या राक्षीच्या गळ्याला लावतो. बोलतो की जर तू ऐकलं नाही तर तुझी मान मी या ठिकाणी कापून टाकेन. आणि एवढं करत असताना हा आतिश कुमार आपली पत्नी राक्षीचे हात आणि पाय बांधून टाकतो. तिच्या तोंडामध्ये बोळा कोंबतो आणि आपला मित्र बलवानला बोलतो की तू बेडरूममध्ये जा आणि राक्षीसोबत तू वेळ घालवू शकतो. त्यानंतर बलवान देखील या राक्षीच्या बेडरूममध्ये जातो आणि राक्षीसोबत राक्षीची मर्जीविरुद्ध वेळ घालवू लागतो. तिच्यासोबत संबंध बनवू लागतो. बलवान सिंग भरपूर वेळ या राक्षीच्या मर्जीविरुद्ध तिच्यासोबत हे काम करत राहतो. त्याची इच्छा जेव्हा पूर्ण होते, त्याची तृप्ती होते, बलवान सिंग खुश होऊन या राक्षीच्या बेडरूममधून बाहेर येतो आणि त्यानंतर आपला मित्र आतिश कुमारला बोलतो की बस आतिश, मला खूप आनंद मिळाला. मी तुझे 1 लाख रुपये माफ केले. मात्र तुला जर आणखी एक्स्ट्रा पैसे पाहिजे असतील तर तू मला तुझ्या पत्नीसोबत अशीच वेळ घालवू दिली तर मी तुला एक्स्ट्रा पैसे देखील देईन आणि बदल्यात तुला भरपूर सारी दारू देखील देईन. आता हे सर्व ऐकल्यानंतर आतिश कुमार बोलतो की ठीक आहे मित्रा, तुझी जेव्हा कधी इच्छा होईल तू माझ्या घरी येत जा. तसंही माझा मुलगा गज्जू हा स्कूलमध्ये गेलेला असतो आणि रात्रीच्या वेळी जरी तू आला तरी काही हरकत नाही. गज्जू झोपल्यानंतर बेडरूममध्ये तू जात जा. आता आतिश कुमारचा जमीर पूर्णपणे मेला होता. दारूच्या आहारी जाऊन त्याने आपल्या पत्नीचाच सौदा आपल्या मित्रासोबत केला होता. आता येथून पुढे मित्रांनो, जो आतिश कुमार होता आपल्या मित्राला बलवानला दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घरी बोलावून घ्यायचा आणि आपल्या पत्नीच्या बेडरूममध्ये पाठवत असायचा. बलवान सिंग देखील या राक्षीसोबत आपली वेळ घालवत असायचे. याबद्दल आतिश कुमारला काही पैसे देत असायचा आणि दारू पार्टी देखील देत असायचा. अशा प्रकारे दिवस जात होते. मात्र जी राक्षी होती ही या गोष्टीला पूर्णपणे वैतागली होती. हिची तब्येत खूप खालावू लागली होती. हिची तब्येत खराब राहू लागली होती. अनेक वेळा या राक्षीने स्वतःला संपवून टाकण्याचा देखील निर्णय घेतला होता. मात्र नंतर ही राक्षी विचार करायची की मी गेल्यानंतर माझ्या गज्जूचे काय होईल, आणि हा विचार करून ही राक्षी हे चुकीचं पाऊल उचलत नसायची. अशा प्रकारे दिवस जात होते. तर एक तारीख येते, 29 जुलै 2026चा दिवस असतो. सकाळचे 10 वाजलेले असतात. जो राक्षीचा मुलगा गज्जू असतो आज आपल्या स्कूलमध्ये गेलेला नसतो, कारण त्याची आई राक्षीची तब्येत खूप जास्त खराब झालेली असते. आता राक्षी गज्जूला बोलते की गज्जू, मी काय केलं पाहिजे, माझी तब्येत खूप खराब आहे, मी घरातील कामे कसे करावे. तर हा गज्जू आपली आई राक्षीला बोलतो की आई, तू काळजी का करते, तू तुझ्या बहिणीला, माझ्या मावशीला, संतोषी मावशीला घरी बोलावून घे ना. 2-4 दिवस जर ती घरी आली तर घरातील कामे ती करेन, तोपर्यंत तुला देखील बरं वाटेल. आणि हे सर्व राक्षीला पटते. राक्षी आपला मोबाईल घेते आणि आपली बहीण संतोषीला कॉल करते. संतोषीला बोलते की संतोषी, माझी तब्येत खूप खराब आहे, 4 दिवसांसाठी तू माझ्या घरी माझं काम आवरण्यासाठी येऊ शकते का. तर संतोषी आपली बहीण राक्षीला बोलते की राक्षी, माझं देखील घरामध्ये खूप काम असतं, मात्र तू काळजी करू नको. माझी जी मुलगी आहे सुमन, हिचे 12वीचे एक्झाम नुकतेच संपले आहे आणि तिला 8 दिवसांची सुट्टी आहे. तिला मी तुझ्या घरी पाठवते. तुला बरं वाटायला लागल्यानंतर तिला पुन्हा माघारी पाठवून दे. आणि त्यानंतर राक्षी खुश होते आणि आपली बहीण संतोषीला बोलते की ठीक आहे, मी गज्जूलाच बसने तुझ्या घरी पाठवते. गज्जू त्याच्या बहीण सुमनला घेऊन पुन्हा माघारी येईन. अशा प्रकारे आता ही राक्षी आपल्या मुलाला गज्जूला बोलते की जा तुझ्या बहीण सुमनला आपल्या घरी घेऊन ये. गज्जू देखील बस स्टँडवरती जातो आणि बसमधून आपल्या मावशीकडे जातो. मावशी संतोषीला भेटतो आणि त्यानंतर आपली बहीण सुमनला आपल्यासोबत घेतो. बसच्या माध्यमातून तो घरी येतो. आता जी सुमन होती आपल्या मावशी राक्षीच्या घरी येऊन काम करू लागली होती. अशा प्रकारे दिवस जात होते. तर एक तारीख येते, 4 ऑगस्ट 2026चा दिवस असतो. सकाळचे 9 वाजलेले असतात. आतिश कुमार आपली ऑटो घेऊन शहरामध्ये गेलेला असतो. मात्र जी राक्षी होती हिची तब्येत खूप खराब झाली होती. हिला काय करावं काही सुचत नव्हतं. राक्षी तापाने फणफणली होती. तर राक्षीचा मुलगा गज्जू आपल्या आईला बोलतो की आई, मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, कारण तुझी तब्येत खूप खराब झाली आहे. आणि त्यानंतर हा गज्जू आपल्या आईला राक्षीला घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. घरामध्ये या गज्जूची
मावस बहीण सुमन ही एकटीच बसलेली असते, घरातील कामे आवरत असते. आता लगभग दुपारचे 2 वाजतात. 2 वाजता हा जो आतिश कुमार असतो आपली ऑटो रिक्षा घेऊन घरी येतो. आतिश कुमारने भरपूर सारी ड्रिंक केलेली असते. दरवाजा वाजवतो तर समोरून जी सुमन आलेली असते 12वीत शिकणारी, ही दरवाजा उघडते. आता हा आतिश कुमार घराच्या आतमध्ये जातो. सुमनला बोलतो की मला जेवण करण्यासाठी दे. सुमन या आपल्या काकांकडे आतिश कुमार यांच्याकडे बघते आणि विचारते की तुम्ही तर आज भर दिवसाच दारू पिलेले आहे. आतिश कुमार बोलतोय की मला वाटेत माझा मित्र भेटला आणि त्याने मला खूप जास्त दारू पाजली. आता आतिश कुमार त्या ठिकाणी बसून जेवण करू लागतो आणि त्यानंतर आतिश कुमार आपल्या सालीच्या मुलीला सुमनला विचारतो की तुझी मावशी राक्षी आणि तुझा भाऊ गज्जू कुठे गेला. तर सुमन सांगू लागते की काका, मावशीची तब्येत खूप खराब झाली होती, त्यामुळे गज्जू मावशीला घेऊन हॉस्पिटलला गेला आहे. ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत माघारी येणार आहे. आता एवढं ऐकल्यानंतर जो आतिश कुमार असतो नशेमध्ये धुंद झालेला असतो, याची आपल्याच सालीच्या मुलीवरती वाईट नजर पडते. आतिश कुमार विचार करू लागतो की ही जी सुमन आहे जवान दिसते, सुंदर दिसते आणि हिच्यासोबत का नाही आपण वेळ घालवली पाहिजे. ही घरामध्ये एकटीच आहे आणि याचाच फायदा घेऊन आतिश कुमार आपल्या घराचा दरवाजा बंद करून घेतो आणि सरळ या सुमनला मागून कवडी मारतो. आता अचानक झालेला असा हल्ला सुमनला त्या ठिकाणी जोराचा धक्का बसतो. सुमनच्या तोंडातून किंचाळी निघते. मात्र जो आतिश कुमार असतो हिचं करकचून तोंड आवळतो आणि बोलतो, जर ओरडण्याचा प्रयत्न केला तर मी तुला येथेच मारून टाकीन. आणि एवढं करून झाल्यानंतर हा आतिश कुमार तेथे पडलेला एक चाकू देखील उचलतो, या सुमनच्या गळ्याला लावतो आणि त्यानंतर सुमनला धाक दाखवण्यात येतो. धाक दाखवून हा आतिश कुमार सुमनचे हातपाय बांधून टाकतो आणि बेडरूममध्ये घेऊन जातो. तिच्या तोंडात बोळा कोंबून सुमनसोबत हा आतिश कुमार संबंध प्रस्थापित करतो. सुमन बस नकार देत होती, ओरडण्याचा प्रयत्न करत होती, मात्र तिच्या तोंडातून किंकाळ्या निघत नव्हत्या. आतिश कुमार तोपर्यंत या सुमनचा गैरफायदा घेत असतो, जोपर्यंत त्याचं मन भरत नाही, त्याची इच्छा पूर्ण होत नाही. लगभग 1 तासानंतर या आतिश कुमारचं मन भरतं तर आतिश कुमार परत एकदा सुमनला धमकी देतो. बोलतो, याबद्दल तुझ्या मावशीला आणि तुझ्या भावाला सांगायचं नाही, जर सांगितलं तर मी तुझा गळा कापून टाकेन. आता एवढी धमकी दिल्यानंतर आतिश कुमार हा घराच्या बाहेर पडतो, आपली ऑटो घेतो आणि सरळ आपला मित्र बलवानकडे जाऊन तिकडे नशा करू लागतो. इकडे जी सुमन होती ही प्रचंड दुखावल्या गेली होती. सुमन स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेते आणि तेथेच ढाय मोकळून रडत असते. आता लगभग संध्याकाळचे 4 वाजता गज्जू आणि त्याची आई राक्षी देवी घरी परततात. दरवाजा वाजवतात. आता राक्षी आपल्या मुलीला सुमनला आवाज देऊ लागते. सुमनला बोलते, दरवाजा उघड. सुमन कशीबशी दरवाजा उघडते. त्यानंतर राक्षी बघते की सुमनची तब्येत खूप खराब दिसत आहे. राक्षी विचारते की सुमन, तू इतकी उदास का दिसत आहे, तुला नक्की काय झालंय, तू आजारी पडली का? सुमन बोलते की मावशी, मी या ठिकाणी 1 मिनिट देखील राहणार नाहीये, मला लगेच माझ्या घरी निघून जायचं आहे. आता अचानक सुमन अशी बोलत आहे म्हणून ही राक्षी विचारते की सुमन, तुला नक्की काय झालं? सुमन काही सांगण्यासाठी तयार होत नाही, मात्र गज्जू आणि राक्षी तिला खोदून विचारू लागतात. तेव्हा ही सुमन तुटते आणि रडत रडत तिच्या काकाने तिच्यासोबत काय केलं हे सर्व सांगू लागते. सुमन सांगते की माझे काका दुपारी 2 वाजता आले होते आणि खूप नशेमध्ये होते. नशेच्या हालतमध्ये त्यांनी माझे हातपाय बांधून टाकले, माझ्या गळ्याला चाकू लावला आणि माझ्यासोबत त्यांनी भयंकर काम केलं आहे, वाईट काम केलं आहे. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर राक्षीला भयंकर आपल्या पतीचा राग येऊ लागतो आणि यापेक्षा देखील जास्त राग या गज्जूला आपल्या वडिलांचा येऊ लागतो. गज्जू आपली आई राक्षीला बोलतो की आई, आपल्या वडिलांबद्दल आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पाहिजे. राक्षी आपल्या मुलाला गज्जूला बोलते की गज्जू नाही, तुझे वडीलच आपल्या घराचं पालनपोषण करतात, तेच रिक्षा चालवून कसंबसं आपला किराणा वगैरे करतात, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध जर अशी तक्रार दाखल केली तर बदनामी आपलीच होईल. आता गज्जू आपल्या आई राक्षीला बोलतो की आई, माझे जे वडील आहे हे दारूच्या नशेमध्ये पुढे चालून काहीही करू शकता. त्यांनी आज या मुलीसोबत असं काम केलं आहे, उद्या तुझ्यासोबत देखील काहीही करू शकतील. त्यांचे अनेक मित्र असेच बेवडे आहे. आता आपल्या मुलाची गज्जूची अशी गोष्ट ऐकून ही राक्षी देखील त्या ठिकाणी रडू लागते आणि राक्षी आपल्या मुलाला गज्जूला बोलते की गज्जू, ऑलरेडी तुझ्या वडिलांनी अनेक वेळा त्यांच्या मित्राला बलवानला आपल्या घरी आणून माझ्यासोबत हे वाईट काम केलं आहे. अनेक वेळा
माझी इच्छा नसताना माझे हातपाय बांधून माझ्यावरती जबरदस्ती त्यांच्या मित्राकडून करून घेतली आहे. आता एवढं सर्व जेव्हा हा गज्जू ऐकतो, गज्जूला भयंकर राग येतो. गज्जू बोलतो की मी आता त्यांना सोडणार नाही, त्यांना संपवून टाकेन, मारून टाकेन. आता एवढं ऐकल्यानंतर जी राक्षी देवी असते, ही राक्षी देवी आपल्या मुलाला गज्जूला बोलते की नाही बेटा, ते तुझे वडील आहे, असं बोलू नको, चल आपण त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू. मात्र गज्जू आपले आई राक्षीचं ऐकत नाही. गज्जू बोलतो की त्यांनी तुझ्यासोबत इतका छळ केला, मी त्यांना जिवंत सोडणार नाही. गज्जू आपल्या आई राक्षी देवीला पोलीस स्टेशनमध्ये जाऊ देत नाही. अशा प्रकारे राक्षी त्या ठिकाणी पूर्णपणे खचली होती, पूर्णपणे निराश झाली होती आणि या निराश अवस्थेतच मुलासाठी, गज्जूसाठी आणि सुमनसाठी स्वयंपाक बनवते. मात्र सुमन जेवण करण्यासाठी देखील तयार नसते. सुमन जेवण करत नाही आणि गज्जूला देखील जेवण गोड लागत नाही आणि या दोन मुलांकडे बघून राक्षी देखील त्या ठिकाणी जेवण करत नाही. आता लगभग रात्रीचे 10-10:30 वाजतात. आतिश कुमार हा बलवानजवळ बसलेला असतो. बलवान बोलतो की आज मित्रा, मला तुझी पत्नी राक्षीसोबत वेळ घालवायची आहे. आतिश बोलतो की ठीक आहे, चल लगेच. दोघेही मित्र नशेमध्ये असतात, सोबत आणखी दारू घेतात आणि या आतिश कुमारच्या घरी येऊन पोहोचतात. आता आतिश कुमार दरवाजा वाजवतो. राक्षी चिडूनच दरवाजा उघडते आणि सरळ आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपून घेते. आता आतिश कुमार आणि हा बलवान त्यांच्या घरामध्ये बसून देखील नशा करू लागतात. आता बलवान बोलतो की मला तुझ्या पत्नीसोबत संबंध बनवायचे आहे. आतिश कुमार बोलतो की थोडा वेळ थांब, बस माझ्या मुलांना झोपू दे. माझे मुलं जसे झोपतील तसं तू माझ्या पत्नीच्या बेडरूममध्ये जा. मात्र आज ना गज्जूला झोप लागली होती, ना सुमनला झोप लागली होती. तिकडे राक्षी देखील जागीच होती. आता लगभग 15 ते 20 मिनिट गेल्यानंतर आतिश कुमार बोलतो की मित्रा, कदाचित माझे मुलं झोपले असतील, आता तू जाऊ शकतो. आणि त्यानंतर हा बलवान सरळ या राक्षीच्या बेडरूममध्ये जातो. मात्र इकडे जो मुलगा होता गज्जू, याला भयंकर राग येतो. गज्जू एका कोपऱ्यात पडलेली कुऱ्हाड उचलतो आणि सरळ आपल्या आईच्या बेडरूममध्ये जाऊन या बलवान सिंगच्या डोक्यामध्ये 2-3 वेळा त्या कुऱ्हाडीने घाव घालतो आणि शेवटचा घाव त्याच्या मानेत घालतो. बघता बघता गज्जू रागात या बलवानचं मुंडकं धडा वेगळं करून टाकतो आणि गज्जू तेथे देखील थांबत नाही, तर गज्जू त्यानंतर तीच रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन आपल्या वडिलांकडे येतो आणि आतिश कुमारच्या देखील पाठीमध्ये, मानेमध्ये असंख्य त्या कुऱ्हाडीने वार करतो. गज्जू आपले वडील आतिश कुमारला देखील त्या ठिकाणी संपवून टाकतो. गज्जूची आई राक्षी देवी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होती, मात्र गज्जू कोणाचंही ऐकण्यासाठी तयार नव्हता, कोणालाही आवरत नव्हता. बघता बघता गज्जूने 2 मृतदेह या ठिकाणी पाडले होते. मात्र एवढं सर्व होत असताना घरामध्ये प्रचंड कल्लोळ माजला होता, गोंधळ झाला होता आणि हा प्रचंड किंचाळ्यांचा आवाज ऐकून शेजारी घरी येऊन पोहोचले होते आणि शेजाऱ्यांनी प्रत्यक्ष बघितलं होतं की जो गज्जू आहे, 9व्या इयत्तेत शिकणारा, याच्या हातामध्ये रक्ताने माखलेली कुऱ्हाड आहे आणि 2 मृतदेह पडलेले आहे. गज्जूने त्याच्या वडिलांनाही संपवलेला आहे आणि वडिलांचा मित्र बलवान सिंग याला देखील संपवलेला आहे. आता हे शेजारीच पोलीस स्टेशनमध्ये देखील संपर्क करतात आणि लगभग 1-1.5 तासानंतर रात्रीच्याच वेळी पोलीस टीम देखील यांच्या घरी येऊन पोहोचते. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलीस समोरील दृश्य बघून हादरतात. पोलीस सर्वात अगोदर ते 2 मृतदेह उचलतात, पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि घटनास्थळावरूनच या गज्जूला देखील अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन जातात. आता पोलीस स्टेशनला या गज्जूला जेव्हा विचारण्यात येतं की तू तुझ्या वडिलांसोबत आणि त्यांच्या मित्रासोबत असं का केलं, तेव्हा हा गज्जू सांगतो की माझे जे वडील होते आतिश कुमार, हे दारूच्या नशेमध्ये जनावर बनले होते, हैवान बनले होते. त्यांनी माझ्याच मावस बहिणीसोबत वाईट काम केले, जबरदस्तीने संबंध बनवले आणि या व्यतिरिक्त माझे वडील त्यांचा मित्र बलवानला माझ्या आईसोबत जबरदस्तीने संबंध बनवायला सांगत होते आणि याबद्दल दारू मागत होते आणि पैसा मागत होते. आता एवढं सर्व ऐकून पोलिसांना देखील त्या ठिकाणी धक्का बसतो. मात्र पोलीस नाईलाजाने या मुलाविरुद्ध, गज्जू विरुद्ध कानूनी कारवाई सुरू करतात. आता ही गोष्ट भविष्यात समजेल की कोर्ट गज्जूला कोणती शिक्षा सुनावते. मात्र मित्रांनो, मला सांगा, गज्जूने बलवान सिंग आणि त्याचे वडील आतिश कुमार यांची हत्या करून आपल्या मते योग्य केले की अयोग्य केले? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता.
बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाचाही मन भावना दुखावणे किंवा गुन्हेगारीचे समर्थन करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा आणि अशाच थरारक क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्टोरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच थरारक क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत नमस्कार.